आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची विषय असा आपल्याला जायचं देऊळघाटला थोडं काम होतं, आपण घेतली होती चार्जिंगची गाडी। मग आपण तुम्ही बघू शकता, आपण आता काय आरसात वगैरे पाहिल्यानंतर आपण समोर आल्यानंतर लोकांनी इथं वावरं पेलते, लोकांची सोयाबीन झालती इथं मोठी। तर आपण आलतो आता देऊळघाट पैसे आल्यानंतर आपण आता गेलतो देऊळघाटाचा अंधार आपल्याला थोडं काम होतं, मग आपण तिथं काम केलं। आता तिथं थोडं थांबून आपण काम वगैरे केलं, काम केल्यानंतर आपण निघलो होतो आता बुलढाण्यात। आपलं काम वगैरे तिथं झालं, तर थोडंच काम होतं, आपण निघलो तर बुलढाण्यापासून आपण आलतो आता आपण आलतो ढाडनाक्यावर। ढाडनाक्यावरून आपल्याला जायचं होतं दुकानपाशी तर समोर। मग आपण ढाडनाक्याच्या समोर गेल्यानंतर आपण कामान वगैरे तर पार्किंगात आपण आलतो आता समोर। आपल्याला पण आता गाडी इथं साईडला पण लावायची होती, आपण आता पोचलो दुकानपाशी। आपण दुकानपाशी पोचल्यानंतर पहिले गाडी वगैरे इथं साईड लावली, गाडी साईडला लावल्यानंतर पहिले आपल्याला जायचं होतं चहा प्यायला। तर मग आपण निघलो होतो आता चहा प्यायला। चाल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू शकतो, ह्या एक गाडीची चाबी, त्याला मोठा गाडीसारखं बटन आहे। त्यानंतर आपण गेलो आता चहाचं दुकान होतं आता समोर हॉटेल। तर मग आपल्याला जायचं होतं तिथं हॉटेलवर। तर आपण आलता हॉटेलपाशी, मी बघू शकते ह्या हॉटेल। तर मग आपण आता हॉटेलचं गेलो अंदर गेल्यानंतर आपण केलं चहा ऑर्डर। तर आपण चहा ऑर्डर केला, आपण आता इथं चहा वगैरे घेऊ। मग इथं आपण आता समोर बसलो, समोर बसून आपण इथं चहा घेतला। चहा घेतल्यानंतर आपल्याला दुकानात जायचं होतं, थोडं काम पण होतं आपल्याला अजून काम होती। तर मग तुम्हाला बघू शकते, इथं तुम्हाला खायला काय काय तर भाकर बेसन पण इथं भेटते या हॉटेलमध्ये। आपण निघलो होतो दुकानासाठी चहा पिल्यानंतर भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये।